वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला न उकडता न वाफवता मस्त अशी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटे कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर व्यवस्थित निवडून चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे धने जिरे पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये लसण अद्रक मिरची एवढं घेतलेलं आहे आणि इथे 1.5 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर तिखट मीठ तीळ घेतलेले आहेत पांढरे। तर एवढं सर्व साहित्य आपण वापरून छान अशी कुरकुरीत वडी बनवणार आहोत। आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत अशी मस्त अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी आणि खूप जास्त साहित्य देखील मी वापरलेलं नाहीये इथे। तर इथे बघा, सर्वात आधी आपण हे डाळीचं पीठ थोडं थोडं करून पाणी टाकून इथे भिजवून घेणार आहोत। तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा प्रमाणात भिजवायचं आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवत आहे। तर कोणत्या स्टेजपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे हे तुम्हाला दाखवणारच आहे मी, की आपल्याला कशा कन्सिस्टन्सीचं पीठ इथे पाहिजे आहे। तर इथे बघा, व्यवस्थित पाणी घालून मी इथे एकाची कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे। तर बघा, चमच्याच्या मागे अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आणि ती एकमेकांमध्ये मिसळली नाही पाहिजे, तशीच स्टेबल राहिली पाहिजे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। तर त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बघा मी काय करते आहे, तर इथे आपण फोडणी करून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून। आणि फोडणी इथे चांगली तडतडली की त्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत आणि तीळ देखील चांगले इथे फुलून आले की यामध्ये लसण अद्रक आणि मिरचीचं वाटण टाकून घेणार आहोत आणि ते देखील या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहोत। कारण की सर्व जिन्नस आपण कच्चेच वाटून घेतले होते, त्यामुळे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला थोडंसं इथे परतवून घ्यायचं आहे। तर चांगलं हे 2 मिनिटं परतू द्यायचं आहे। नंतर यामध्ये धने जिरे पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे। तर धने जिरे पावडर खूप जास्त बारीक केलेली नाही आहे, थोडीशी अशी दरदरीतच मी मिक्सरला करून घेतलेली आहे। तर ती देखील इथे चांगली परतवून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या कोथिंबीर वडीला खूप छान स्वाद येतो आणि हे सर्व मसाले चांगले भाजले गेले किंवा यामध्ये परतले गेले की मस्त एकदम चवीला खमंग अशी ही कोथिंबीर वडी लागते। त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि 2 वाट्या एवढी कोथिंबीर जी मी छान चिरून घेतलेली होती ती इथे आपल्याला ह्या फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायची आहे। जसं की आपण पालेभाज्या सुक्या करतो तर त्या कशा व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतवून घेतो, त्याच पद्धतीने इथे कोथिंबीर आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे। आणि ही कोथिंबीर चांगली परतून निघाली की यामध्ये आपण जे डाळीचं पीठ खाली भिजवून ठेवलेलं होतं ते इथे टाकणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। तुम्ही देखील अशा पद्धतीने कधी घरी बनवून पाहिलेली आहे का? तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर माझी ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली असेल, आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ही साधी सोपी आणि झटपट होणारी छान अशी रेसिपी नक्की शेअर करा। तर इथे बघा, संपूर्ण डाळीचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ देखील यामध्ये टाकून घेणार आहे आणि नंतर आपण हे उलथण्याच्या साहाय्याने व्यवस्थित सतत ढवळत राहायचं आहे हे पीठ आणि छान याला दाटसर होईपर्यंत, घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। तर एकदम जसं आपण डाळीचं पिठलं वगैरे करतो त्याच पद्धतीने इथे आपण हे करून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे बघा, थोड्या वेळाने तुम्हाला इथे दिसत असेल की दाटसर झालेलं आहे आणि ज्या वेळेस हे संपूर्ण पीठ कढईला सोडेल अशा पद्धतीने घट्ट गोळा तयार होईल त्यावेळेस आपला हा म्हणजे वड्या थापण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे असं समजावं। तर अशा पद्धतीने बघा, इथे मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं, नाही लावलं तरी चालेल, पण मी थोडंसं लावून घेतलं होतं आणि त्यानंतर इथे बघा हे पूर्ण पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याच उलथण्याच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। तर हे छान गार होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे अर्धा एक तास आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रमाणात मी या कोथिंबीरच्या वड्या तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की सुरीने एकदम अलगद अशा ह्या वड्या पडतायत की त्यामुळे आपल्याला समजतंय की आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित छान शिजलेलं आहे। त्यामुळे इथे जराही आपली वडी कुठेही कच्ची राहिलेली नाही, पीठ कच्चं राहिलेलं नाहीये हे आपल्याला लगेच लक्षात येतं। आणि त्यामुळे बघा, आपली जी नेहमीची पद्धत आहे की त्या कोथिंबीरीचे असे लांबट गोळे करा आणि ते स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये वाफवायला ठेवा, हे प्रकारच आपण इथे केलेला नाहीये। तर एकदम छान सोप्या पद्धतीने ही वडी छान आपली तयार झालेली आहे कोथिंबीरीची। तर अशाच पद्धतीने तुम्ही पालकाच्या वड्या देखील बनवू शकतात। तर इथे बघा, एकदम मस्त अलगद अशा ह्या वड्या खालून देखील ताटापासून सहज निघतायत। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या चौकोनी आकारात मी वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या सर्व वड्या आता मी एक एक मोकळ्या करून प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की किती सुंदर रंग देखील आलेला आहे आणि वडी देखील एकदम छान तयार झालेली आहे, कुठेही तुटलेली नाहीये आणि एकदम मस्त सेट झालेली आहे ती थंड झाल्यानंतर। तर ह्या वड्या आपण आता एकदम कडकडीत गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत, जेणे की आपल्या वड्या मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून अशा छान सॉफ्ट लागणार आहेत खाताना
आणि चव तर इतकी भन्नाट झाली आहे की माझ्याकडे ह्या केलेल्या वड्या पुरल्याच नाही आहेत. अगदी मला झालंय. तर शेवटी मला म्हणावं लागलं की मी पुन्हा नेक्स्ट टाइम बनवते तुम्हाला अशा वड्या. इतक्या आवडलेल्या आहेत ह्या वड्या, तर इतक्या मस्त झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही तुमची पद्धत कुठलीही वापरत असाल, पण ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा की कशा झाल्या आहेत ह्या वड्या. तर एकदम मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि छान अशा ह्या रंगावरती तळून झाल्यानंतर काढून देखील घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे. तर ही पहिली बॅच मी टाकून घेतलेली आहे. तर पहिली बॅच मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर इथे बघा मी ह्या तेलामध्ये ही दुसरी बॅच देखील टाकून घेतली आणि ती चांगल्या पद्धतीने तळून सुद्धा झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या झाऱ्यावरती मी ते काढून घेणार आहे. तर मस्त अशी ही कोथिंबीर वडी आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप जास्त तामझाम न करता आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने अशी कोथिंबीर वडी नक्की तयार करून बघा आणि ती कशी झाली आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्ही कोणती वेगळ्या पद्धतीची वडी बनवत असाल तुमच्या भागामध्ये तर ती देखील रेसिपी मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. इथे बघा मी तोडून दाखवते. एकदम मस्त आतून बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही वडी तयार झाली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू. धन्यवाद.